वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावते वाकून अरे तिघी वाकलो आपण. कंबर नाही दुखली का? हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठीच इथे मी तयार होत आहे. म्हणजेच वर्धेला जायसाठी सध्या अजून माझी तयारी व्हायची आहे, तिथे गेल्यानंतर करणार. फक्त हे सिम्पलचं आपलं डेली रुटीनवालं मटकणं चालू आहे. आजचा व्लॉग खूप छान असणार आहे, जो की वटपौर्णिमेचा आहे. एक दिवस थोडासा लेट येत आहे कारण नेटवर्क प्रॉब्लेममुळे मला टाकता आला नाही. तर नवीन असाल तर मंडळी सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ छान असा शेवटपर्यंत एन्जॉय करा. चला तर मग वर्धेला जाऊ. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर आज ना सकाळपासून मस्त ऊन आहे. मस्त काय चटके बसून राहिले आणि थोडा वेळ पाऊस नकोच, पूजा वगैरे होईपर्यंत. तर चला मग मंडळी, आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या पूजेसाठी मी चाललेली आहे माझ्या सासरी. तर चला मग पटकन, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर मी आज सकाळीच स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरेच्या भानगडीत काही पडली नाही, तशीच निघाली. कारण ते जर करत बसली ना तर वेळ झाला असता. म्हणून मग आल्याबरोबर इथे वर्धेत पोहोचल्याबरोबर नाश्ता घेतला. यांनी नाश्ता केला, शानूनी एक समोसा इथे खाल्ला आणि बाकी पार्सल आम्ही तिघही आमच्या मुलांसाठी पार्सल घेऊन घेतला. आणि बघू शकता इथे बायांची गर्दी झालेली होती वडाची पूजा करायसाठी. त्यानंतर घरी आलो. घरी आल्याबरोबर पटकन अशी तयारी केली, पटापट. देवळीला झाडच नाही आहे वडाचं. उघड. समर्थ इंगळकर. अरे समोसा कोण खाते? समोसा. तर काही अशा प्रकारे केलेली आहे मी आजची तयारी वटपौर्णिमेची. माझी तयारी कशी झालेली आहे हे कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि मला अशी तयारी करायला खूप जास्त आवडते, कारण सिंदूर भरल्यावरनं जरा वेगळंच काही असं लूक येते. म्हणजे कुंकू भांगात भरल्यानंतर वेगळंच काही असं लूक येते. तर छानशी अशी तयारी वगैरे केली आम्ही सगळ्यांनी आणि सगळेच जण खूप छान दिसत होते. सगळेजण म्हणजे आमच्या आई, ताई, ननदबाई, पुन्हा भाजीच्या ज्या काकू आहे आमच्या, त्या सासूबाई, तर त्या सगळ्याच जणी छान दिसत. तर आज सगळ्याच बायका मस्त अशा तयाऱ्या वगैरे करतात आणि छान असं वडाची पूजा करायला जातात. त्याचप्रमाणे आम्ही पण केलेली आहे आरतीचं ताट वगैरे. तर आरतीचं ताट तर आम्ही घेतलं, पण त्यामध्ये आईने छान हळदी कुंकाचं करंड भरून ठेवलेलं होतं. पण आम्ही मस्त बांग भरले ना कुंकाने, तर त्यामुळे घरीच राहून गेलं ते. मग ताई पटकन पूजा करता गेल्या आणि घेऊन आल्या हळदी कुंकाचं करंड. बंद करू. आज गर्दी कमी वाटत आहे वडापाशी. बाया येऊन गेल्या असं नाही तर.
भरून ठेवली पडली. काही राहू दे ना कशाला तर करीता येते ना. हळदी कुंकाची भरून ठेवली. कोण लावले तर एक एक बरोबर. नाही एक. कपडा चांगला आहे का तुमचा तो? हो. तिथंच बसलेलं इथं काढून घ्या तुम्ही.
असंच कर झाडापाशी. घरी जाऊ. का फुलवात पूजा पण छान झाली होती. खाली खाली होतं ना, गर्दी नव्हती जास्त. किती वेळपर्यंत थांबलो आपण? तर हे ताट बघा आरतीचं, हे आहे माझ्या ननदबाईकडलं ताट आरतीचं. आणि त्यातला गडवा स्पेशली मला खूप जास्त आवडला. मी म्हटलं थांबा थोडंसं शूट करूनच घेते. त्यानंतर हे जे धागे आहे ना, याची मान्यता आहे की आज जर बांधला हा धागा तर काजळती असते ना, म्हणजेच गौराई बसते, तेव्हा ते आपण नदीवर जेव्हा शिरवायला जातो ना, तेव्हा ते वाहून द्यावं लागते. तर असं काहीचं याची मान्यता आहे आणि ते नेहमीच आमच्या हाताला असते आणि त्यावेळेसच आम्ही शिरवून देत असतो. त्यानंतर आम्ही तिथे काही बसायला जागा नव्हती म्हणून व्यवस्थित इथे गणपतीच्या मंदिरात बसायला आलो. आणि इथे छान हळदी कुंकू आणि ओटीचं वगैरे जे काही आहे ते छान इथेच आम्ही करून घेतला आणि मग त्यानंतर गेलो घरी. नाही नावं विचारा लागते एकमेकीले. आता कसं विचारायला काही नाही, आम्हाला विचारलं तर आपस येते ना. दोघी तिघी जण नावं घ्या छान. सांगायची मग निघू जाईल नाव सांगायला. आता विसरली मी. नाही सांगायचं विसरली. हां घे निकू घे नाव घे. इकडं करतो. पालन केले पित्याने, अतुलरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. तू घे ग. वा वा. ते लोक तू ग. मी दुसरं देव घेते. हां गणपतीच्या सोंडेवर जास्वंदाचं फुल ठेवते वाकून. शुभमरावांचं नाव घेते, उंदरांचा मान राखून. हो आठवत नाही ना. मान ठेवते, उंदराचं पण मान ठेवणार. सोन्याची अंगठी, रामाची खून, राजूरावांचं नाव घेते, राऊतची सून. आता काय सांगू मी सांग. सांगा आता तुम्ही सगळ्यांना विचारलं मस्त. वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावते वाकून. अरे तिघी वाकलो आपण. कंबर नाही दुखली का?
कंबर दुखली. चला तर मग मंडळी, झाली आमची पूजा आणि आता घरी गेल्यानंतर सोलरमध्ये फोटो काढू. मस्त. सोलरमध्ये? सोलर माझ्या जाऊबाई म्हणते सोलरमध्ये फोटो काढत. सोलरवर बसा. सोलरवर बसा. जाऊ दे, आमच्या आईनी उखाणं मस्त घेत नाही. आई तुम्ही उखाणं मस्त घेतलं. आपण नथ नाही घातली. या पिंपळाच्या झाडाला नाही वाटते धागे गुंडाळून. काल बायकांनी शूट करायसाठी पिंपळाचे झाड पण नाही सोडले. मग पिंपळाच्या झाडाला गुंडाळले. का करणार आहे? शूट करायचं होतं म्हणून. हा, वा रे वा. तुम्ही हे काय तुमचं घर आहे का? आ, आम्ही गेलो पूजा करायसाठी आणि यांनी बघा, चिनू म्हणून आला वाटते तू. आया बायाची येणारा जाणाऱ्याची, घरच्या सासूची, सासूबाईंनी बाबा. गोष्ट निघाली. आमच्या सासूबाईंना वाटलं की माझ्या सुना आणि लेक खूपच छान दिसत आहे, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की डीट लागू नको, म्हणून त्यांनी आमची दृष्ट वगैरे काढून घेतली. आणि त्यानंतर मग आम्ही केलं फराळाचं. आणि तसंच तयारी राहू देणार, कारण की आम्हाला रील्स वगैरे करायच्या होत्या, त्यामुळे. तर पहिले सर्वात आधी फराळाचं करून घेतलं आणि 2 टाईम उपवास असतो. फराळ वगैरे केला आणि त्यानंतर मग मस्त वातावरण झालेलं होतं. आणि संध्याकाळी आम्हाला स्वयंपाकाचं पण तेवढं काही टेन्शन नव्हतं, तर म्हणून मग मस्त वर येऊन बसलो आम्ही. आणि आभाळ तर एवढं आलेलं होतं की खूप विजा वगैरे होत होत्या. आणि ते ना समर्थची मज्जा घेणं चालू होतं. तो खूपच मस्त असा गोड बोलत होता फोनवर. तर असं आहे मग मंडळी. चला मग आता आजच्या ब्लॉगला करते मी इथेच एंड. आणि आजचा आपला वटपौर्णिमेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा, आणि आमची उखाणेसुद्धा. तर चला मग मंडळी, भेटूया उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटूया उद्या. बाय बाय.